त्यांच्या तालमीतला आहे त्यांना चांगले आहेत त्याचे सगळे सारी एक गठ्ठ आहे ते. तुम्ही यांना साथ द्या यांनी त्यांना साथ द्या आम्हाला गरीबाला मराठ्याला सांगतो हे सगळे सारखेच सगळे हे नमुने बाजायचे पाटील साहेब तुम्ही या भेटीतून फार नाराज झाले. हो 100% मी याला विश्वास टाकला होता. मी कोणत्याच नेत्याला समजत नाही मुख्यमंत्र्याला नाही कोणाला नाही ना भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही शिवसेना नाही कोणी असू द्या तुम्ही भाजप असू नये तिकडे काँग्रेस असू नये बेसराम असू मी समाजापेक्षा मोठं कोणालाच म्हणत समाजच देव समाजच माझं कुटुंब परिवार कोणाला मोजित नाही धोका दिला ना माझ्या समाजाला मी सोडी सुद्धा मी एवढा विश्वास टाकला होता की आता अख्खा मराठा समाज उभा केला 17-18 उभा केली आधी ताकदीनं एक दिवस उभा राहा बाकीच्या जागेवर आहे पंचा पक्षात असू द्या ते नाही बेमानी करीत मराठी सगळ्या पक्षाचे आधी एक माझी येतं खासदार येतं आधी माझी खासदार 4-5 आहेत 15-16 आधी माझी आमदार येतं सगळ्यांना सांगितलं पक्ष गेला का त्याची गाडी तुटून पडा सगळे समाजासाठी काम करतो ना उभा राहायचं अरे कोट्टे काय म्हणायला लागले होते राज्यात साहेब मी तुम्हाला एक गोष्ट खरी सांगतो निवडणुकीच्या काळात आमदार मंत्री आपल्या प्रचाराला असणं खासदार असणं मुख्यमंत्री असणं आणि सरकार असणं आपल्या बाजूनं प्रचारात फळी असणं आणि निवडून येणं काय आणणार नाही पण सगळ्या फळ्या विरोधात असणं आणि एकटा माणूस पडणं जसांना एकटा पडला एकटा असणं आणि ते निवडून येणं अरे आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो आणि त्याबाबत धसांच्या बाबत घडलं समाधान साथ दिली म्हणजे पोरांनी शेवटच्या टप्प्यात 6 दिवसात निवडणूक हातात घेतली 300-325 पोरं असे की धसाचं थोबाड सुद्धा बघितलेलं नाही निकाव आणि बघणार बी नव्हतं असे तुटून पडले होते 73 गाव वाचाच फिरलेली जाईल आणि गोलाच फेकून टाकले का मुंड्याच्या विरोधात लाट याला लाट नाही काढायला यांनी या धसांनी लाथ मारायला पाहिजे आमदारकी पदात खासदारकी पदात 1,67,000 मतदान पडलं असतं पुन्हा उभा राहिलं असतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणा तुम्ही यांना दोघाला किती कावटाळा तुम्हाला 0च मतदान येते 5 वर्षांनी गोड बोला 10 वर्षांनी गोड बोला 0 आणि आज तुम्ही मराठीकडून बी संपायला लागला आणि इकडून बी संपायला लागला तुम्हाला काही वाटायला पाहिजे आम्ही मोकळा हात सोडला होता मोकळा डुकून सुद्धा बीडकडे बघत की माणूस लढतोय ना लढू द्या निबारे लढू द्या इतक्या लवकर काय म्हणतात ना काय खरंच ना मला ना पण ते तुम्हाला ते बोलताय की मनोज दादा जरांगे पाटील माझं दैवत आहे ते चिडून बोलले असतील त्यांच्या मनात राग आहे मी खऱ्या गोष्टी त्यांना सांगेल भेटेल त्यांची नाराजी दूर मी 100% करेल कारण मी त्यांच्याशिवाय ते माझ्याशिवाय असं आमचं गणित तुटू शकत नाही तुम्ही भेटणार का त्यांना ते आले नाही माझी इच्छाच नाही कोणाला द्यायला 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी माझी इच्छाच नाही समाजाने काही कमी केलं तुम्हाला जे तुम्ही मागितलं जसं की एखादं लेकरू बापाला मागतो काही कमी पडून दिलं का समाज बाप आहे तुम्ही जे मागितलं ते समाजाने तुम्हाला कमी पडून दिलं लागल ते प्रेम समाजाला लागल ते प्रेम पाहिजे ते दिलं आणि रात्री जास्त माहिती ना गुलाल आणि तो गुलाल तुम्हाला कधीच मिळू शकत नव्हता तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा तुम्ही तुम्हाला मिळणार होता का नाही दिला इतक्या लवकर इतका विश्वासघात समाजाशी होईल आणि तुम्ही इतक्या लवकर मराठींचे मान तोडून फेकून देतात राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि तुम्ही त्या क्रूर हत्या घडून आणणाऱ्या माणसाच्या तोंड बघायला जातात ही आम्हाला कोणालाच अपेक्षा नाही. पण हे जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो कदाचित तो तुम्हाला आवडणार नाही तुम्ही त्यावर बोलणार मला माहिती आहे की धसांचं ज्या पद्धतीने काम चालू होतं बीडमध्ये त्यांना मराठ्यांचा नेता करायचा असं काहीतरी षड्यंत्र चाललेलं आणि तुमची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा धसांना उंच करून असा प्रयत्न झाला अशी चर्चा झाली राजकीय ती तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचली होती. मग मला म्हणायचं असतं त्या टायमाला म्हणलं असतं तर आम्हाला उलट आनंद होता एक जिल्ह्यात काम करणारा माणूस होता काय लोड घ्यायचा तर जातीचंच काम करताय ना काय नेतर होतो फितर होतो कोणाला पाहिजे कशा नेतर होतो एवढे खुशी नसती इतकं ठसून भरायला असतो मनातला विचारा बरं त्यांना मनातला विचारा बरं त्यांना बोला मनात जातो नसल्यासारखं खरं अरे तसले असतो ना कोणशी त्याच टायमात सगळं होईल असतं इतकं नीच विचारायचं नाही आम्ही मी सरळ आहे आणि माझ्या सरळपणाचा भोळेपणाचा फायदा यांनी उचलला आणि वाटत नव्हतं आम्हाला की समाजाची गद्दारी होईल
हा. त्यांचे आहेत समाजाचा माझ्या जातीचा तिरस्कार करणारे मुख्यमंत्री फडणवीस ते 100% आहेत. हा. ते तिरस्कारच करणारे, ते एका एका बदनाम करणारे. मग ती बैठक नुसती बैठक नव्हती तर फार मोठं षडयंत्र झालं असं तुमचं आहे म्हणणं आहे. आहे, लय मोठं आहे ते आता. ते हळूहळू बाहेर येईल सगळं. सगळं सगळं उलट लय कौतुक सांगणारच की त्याने रात्री टाकलेला डाका, रात्री केलेली चोरी गुप्त, आता हे उघड झालं म्हणून ते बदनाम षडयंत्र म्हणू लागले दसांना. उघड झालं म्हणून, उघड झालं नसतं दबलं होतं नाही, आहे का कोणाला माहित. म्हणजे तुम्ही गुपित जाऊन मिळता एकामेकाला. म्हणजे तुम्हाला संतोष भैया किंवा ह्या मराठा समाजापेक्षा म्हणजे ज्यांनी तुमची इज्जत वाढवली राजकारणातली संपलेली, कारण तुम्ही ह्यावेळेस जर गेले असते तुम्ही संपले होते. आम्हाला सांगायचे, आम्ही नाही ऐकलं. आम्हाला सांगायचे नाही ऐकला, काय आम्हाला म्हणायचे हे असलं तसलं, ते खूप लोक सांगायचे. आता खत्री वाटत खूप लोक सांगण्यापेक्षा त्यांचे ते आमदार म्हणले होते, अरे हे लय बेकार आहे. अरे म्हणलं सगळ्यांनी जरा जीव लावला पाहिजे एकमेकाला, लावला पाहिजे एकमेकाला जीव सगळ्यांनी. विचार सगळे आता ते खरं वाटत. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की धसांना डॅमेज करण्यासाठी बीड मधूनच प्रयत्न होतो. आयला डॅमेज मी म्हणतो तुम्हाला, अशी हिंमत दाखवा बरं कोणाची. त्यांनी काही केलं नाही, भेट टप्पर आहे, लावा बरं केसाला घात त्यांची, दाखवतो आम्ही. षडयंत्र तर कोलतो आम्ही. तुम्ही रचले मराठी मोजित नाही तुम्हाला, ती वेळ येऊन द्या फक्त, ती वेळ येऊन द्या फक्त. तुम्ही चुका करता, भेटीमुळे चुकलंय सगळं. केली तर चूक आहे का? चूक नाही, तुम्ही खून दाबायला गेला, तुम्ही त्याला सोडायला गेला. सरळ सरळ ते कोण आहे ते चंद्रशेखर बाबू, हा ते बावनकुळे साहेब सरळ सरळ म्हणले, 4 घंटे बोलला, ते मॅटर सोडून देतात बघा. म्हणजे याचा अर्थ धनंजय मुंडे 302 मध्ये आहेत, 100% खुना देतो, सोडून द्या म्हणजे काय. आणि हेच भाजप पक्ष असा आहे की भ्रष्टाचार बाहेर काढतो. ते किरीट सोमय साहेब आडोड मेलं, ते बाहेर काढणारा माणूस आहे. आणि तुम्ही थांबवा म्हणता त्याचा भ्रष्टाचार जमतं का काही असं ते बोलले. त्याचा अर्थ काय? म्हणजे भ्रष्टाचार काढणारे तुम्ही, सुपडा साफ करणारे भ्रष्टाचाराचा तुम्ही, तुम्ही म्हणता थांबवा. तुम्ही तर मानलं पाहिजे मुळात जाळा सकट संपलं पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? हे तुम्ही मराठ्यांना गोड बोलून तिरस्कार दाखवायला लागला. फक्त तुम्ही मीडियावरती काही दाखवत नाही, आतून तुम्ही फुल षडयंत्र संपवायचा करता. पण ज्या दिवशी मराठ्याला कळन ना, त्या दिवशी तुमचे जर निशाणे उतरले ना, तर आमचे बी खानदान मराठ्यांचे नाही. हे लक्षात. षडयंत्र रचना काय बेट्या हो, कायचं मुख्यमंत्र्यांनी कायचं काय रे, एक 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 टप्प्यात गेम करता काय? हे कुठे ग्रुप यांनी संपविला पक्षात घेऊन. आता धस बी हे संपवायला लागले. मराठ्यांच्या आमदाराला सुद्धा लाज वाटल्या पाहिजे. बघा जरा, शिका त्यांचं, लाजा धरा. एवढं मोठमोठ्या घराने तुमचे बी, आतून राजधानी एक. माझा सल्ला आहे तुम्हाला मराठ्याला, तुम्ही सगळ्या पक्षात असताना, भाजपात असताना, बेश्रमात असताना, काँग्रेसात असताना, शिवसेनेत असताना, काँग्रेस राष्ट्रवादीत असताना, आतून जरा शिका. आपले वाचवायचे. सल्ला आहे माझा तुम्हाला. एक ना एक दिवस माझ्या या सल्ल्याची आठवण येईल तुम्हाला की आपण हे करायला पाहिजे होती प्रक्रिया. ही आतून एक हे सगळे गोड बोलून एकाला संपी देत, एकाला जवळ धरते, एकाला संपी देत, एकाला जवळ धरते. घराने संपवायला लागलेत. मला हे सांगायचं नव्हतं, पण IBN लोकमतच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणानं 1 मिनिटाच्या आत मराठ्यांना सांगतो. माझं तर काम सुरू आहे. पण तुम्हालाही सांगतो की तुम्ही सगळ्या पक्षातले मराठे, जशी धसांची भेट कळली नाही तसं जरा आतून गपचिप राहत जाई आणि एकमेकाला वाचू. असे घरानेत आपले काही की खूप मोठाले, यांना संपवायचे होते. मग ते संपण्याऐवजी ते भाजपाकडे येते. नाव घेऊ का मग? त्याच्यासाठी लाजा वाटून देऊ नका. संकेत कळून घेत जा. राजकीय संकेत जे म्हणतात ना, ते संकेत समजून घेत जा. थोडक्यात मराठ्यांच्या नेत्यांनी चुका करायला नाही, त्याच्या चुका नाही केले तरी एखाद्या वार हे पालतो उलट पटाक. मराठ्यांची जिरवायची यांच्या डोक्यात गुंडी, हे समजून घ्या जा सगळेजण. मग ते सगळे असतील, अजितदादा पवार असतील, शिंदे साहेब असतील, विखे असतील, तुम्हाला सांगतो चव्हाण असतील, थोरात कंपनी असेल, मोहिते कंपनी असेल, म्हणजे आता सगळ्या पक्षातले म्हणतो मी तुम्हाला. म्हणजे ह्या उद्धव ठाकरे साहेबाच्या शिवसेनेतले बी, शिंदे साहेबाच्या शिवसेनेतले, अजितदादांच्या शिवसेनेतले, शरद पवार साहेबाच्या शिवसेनेतले, आणखीन कोण राहिलं?
भाजपमधले मराठी, अजितदादा, काँग्रेसचे, शरद पवार, राष्ट्रवादी. सगळे जेवढे मराठी आहेत त्यांना एक सल्ला आहे की आमदार, खासदार, मंत्री आतून एक रात जा, ओळखून घेत जा. गेम टाकलाय, गेम तोडायचा. गेम टाकला, तोडायचा. मायाळू बना जातीसाठी. तुम्हाला सगळ्या जातीचे मतं लागतात हे खरंय, पण ज्यावेळेस सगळ्या जातीचे मतं घेऊन जातात ना त्यावेळेस हे षडयंत्र रचित येतात. तुम्ही काय म्हणता माहितीये का, आमदार खासदार त्याचं व्हायला ना आपल्याला काय करायचं, उद्या तुमच्याकडे बी ते येणार आहे. इथून पुढची भूमिका जरा बदला. पावलं टाकताना जरा एकमेकाच्या हिताचे टाका. भाजपचा जरी अडचणीत आणला तरी त्याला शिवसेनेने मदत करा. शिवसेनेची अडचणीत आणला तरी त्याला राष्ट्रवादीच्या मराठीने मदत करा, काँग्रेसच्या मराठीने मदत करा. एकमेकाला मदतीचा सल्ला द्यायला लागलोय मी, आणि ह्यो तुमच्या हिताचा राहणार आहे राजकारणासाठी. बघा, मला पटतंय का आता तुमचं राजकीय करिअर खराब होऊ नये, खलास होऊ नये. हे कित्येक तरी घराने सांगू शकतो मी. एवढेच 20-25 नाव घेतले म्हणजे एवढेच नाहीत, हे तुम्हाला अशी लाईनीत नाव घेतो मी. लय मोठे आमदार घेतले याच्यात, नुसते शिंदे साहेब घेतले, पुढे अजितदादा नाव घेतले. पण याला मराठा नेतृत्व पण जबाबदार आहेत ना या सगळ्या गोष्टीला. आता तुम्ही ती सुधारणा करा ना. आम्ही सल्ला काय देतोय तुम्हाला की जेवढे घराणे आहेत मोठमोठाले, आता आमदार सगळे आले ना, मी सगळ्या पक्षाचे नाव घेतले म्हणजे हे 10 नाव घेतले म्हणजे यांना टार्गेट नका करू. जर तुम्ही आता टार्गेट व्हायला लागलात बारी बारी तुमचं आत्मपरीक्षण करा. एकटे पाडून एकटे पाडून कार्यक्रम करायला लागलेत नाही, यांना हे तिरस्कार. यांना बांधायचं तुम्हाला खुटीला. बांधले गेलेत काही लोक. तुम्हाला खुटीला बांधायचं आणि कवर भेटा तुम्ही तरी. मग आता जर सगळ्याच्या नरड्यावर सुरू येणार असली बार तर मग एकदा होऊ द्या. समजून घ्या. तुमच्या लेकरा बाळाच्या राजकीय हितासाठी सुद्धा सांगतोय मी, आणि तुमच्या वैयक्तिक हितासाठी सुद्धा सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदाराला, खासदाराला, आणि माझी आमदाराला, माझी खासदाराला हे सल्ला आहे माझा की तुम्ही आतून जरा एकमेकाचे सल्ले घेऊन आतून जरा गुप्त एक राहा. एखादे तुमचे जिरवायला लागले ना आतून, तुम्ही त्याच्या आतून कायम जिरा. उघड्या डोळ्यानं आपला समाज संपताना बघू नका. हा राजकीय लढा पाहिजे. ते कळून देत नाहीत तुमचा गेम केल्यावर. तुम्ही कळून देऊ नका मराठा आम्ही संपून दिला नाही म्हणून. बघा, डोका लावा यार. माझी तुम्हाला हात जोडून विनंती. नसता एक संपिणार आहेत एवढा